सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे। यंदाच्या उन्हाळ्यामध्ये साताऱ्यामध्ये उच्चांकी 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सुद्धा आता तापलेलं आहे आणि महाबळेश्वरमधला पारा आता 34 अंशांपर्यंत गेलेला आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। दुपारच्या वेळी रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली आहे। काय नेमकं साताऱ्यामधलं वातावरण आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून या वर्षातील सगळ्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। जवळजवळ 41.5 एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उष्णतेची लाट पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सातारा जिल्हा हा थंड हवेचं ठिकाण म्हणलं जातं किंवा महाबळेश्वर भागात सुद्धा थंड हवेचं ठिकाण म्हणलं जातं। मात्र महाबळेश्वरचा पारा देखील हा 34 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळं गरमी प्रचंड वाढलेली आहे सातारा जिल्ह्यात आणि त्याचा फटका हा नागरिकांना बसतोय। नागरिक हैराण झालेले आहेत। खरं तर सकाळच्या सुमारासच हे तापमान वाढत जातंय आणि त्यामुळं हे तापमान असंच वाढत जातं आणि दुपारपर्यंत प्रचंड त्रास सहन करावा लागतो लोकांना। त्यामुळं उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे। सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवतोय। लोकांना गॉगल, टोपी आणि स्कार्फ घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाहीये। शीतपेयांची सुद्धा गरज भासते आहे। त्यामुळं नागरिकांना त्या आधार घ्यावा लागतो शीतपेयांचा आणि मोठ्या प्रमाणात खरं तर दुपारच्या सुमारास नागरिक बाहेर पडत नाहीयेत। सकाळीच आपली कामं उरकताना आपल्याला पाहायला मिळतात। मान तालुक्यातील विरळी येथील एक 57 वर्षाच्या महिला आहेत, वृद्ध महिला आहेत, त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती मिळते। एकूणच उन्हाचा तडाखा हा वाढत चाललाय साताऱ्यात आणि हा तडाखा असाच वाढत राहील असं एकूण हवामान विभागानं सांगितलंय। त्यामुळं लोकांनी देखील सतर्क राहून या ठिकाणी दुपारच्या सुमारास बाहेर पडू नये असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।